छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पवन सूत्र हनुमान के, बजरंग बली के, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम। क्या बात आहे, हात खाली घ्या आणि आलेल्या मातानो बघा जरा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, मैत्रिणीकडे बघा, चेहऱ्यावर कसं तेज आलं बघा। एवढी वर्ष 150 टन फेरेन लवली थापली सा, काय उपयोग झाला का? नुसतंच नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते बघा। त्यानं जर तुला खरं सांगितलं तर उंदरासारखी मारशील त्याला आणि 1 महिना त्याला गिळायला घालायची नाही, म्हणून ते तुझ्या नादालाच लागत नाही। ते म्हणतंय तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही आणि तू आपली मिरवत फिरते। पण आज नुसतं माझ्या राजाचं राष्ट्राचं नाव तुझ्या मुखामध्ये आलं, कसं तेज आलं माते। आता आज माझी मुलं जर आनंदी ठेवायची असतील तर तुझ्या चेहऱ्यावर तेज पाहिजे, म्हणून तू अगोदर घरी जाताना उड्या मारतच जायचं माते, तू घराकडे जायचं आणि आजच बघता आनंदी नाही तर इथून पुढे कायम तू आनंदी पाहिजे। घरी पळत पळत जायचं। घरी गेल्यानंतर जर का तुझी सासू पुढे आली तर नेहमी कसं करता का माझ्या तायड्यानं, सासू पुढे आलं की नाक नुसतं बेडकासारखं भोगवता, फुस 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 करता, त्या नवऱ्याकडे बघून बोट काय मोडता, थोरल्याकडे राहत नाही, धाट्याकडे राहत नाही, हितच तिचं काय काम, काय काय नवऱ्याला करता। आज तसं करायचं नाही। आज घरात गेलीस रे गेली, सासू पुढे आली, सासूकडे बघायचं ना असं म्हणायचं आत्या माफ करायचं, म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा। म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे आणि म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही। लय दिवसानं सापडलेली आहे, पळत पळत जायचं, म्हातारी जवळ बसायचं आणि तिच्या दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घ्यायचा, आत्या मांग 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 करायचं। आणि जर म्हातारी गडागडा लोळली पाहिजे, तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, अहो लवकर घराकडे या, अरे बाबा लवकर ये रे बाबा, हिच्या अंगामध्ये आलेला अजून आमोशाला किती तर दिवस बाकी आहेत, आजच हिच्या अंगात आले। नवरा आला की नवऱ्याकडे बघायचं, केस सोडायचे, गार करून फिरवायचे, 2 त्याच्या नाकात गेले पाहिजे, गोल फिरलं पाहिजे आणि त्याच्याकडे बघून म्हणायचं येस माय डार्लिंग आय लव्ह यू, ते पण खाली पडलं पाहिजे। हा एवढ्या आनंदात इथं बसलेल्या सगळ्या मातांनी घराकडे जायचंय। कार्ट्यानं तुम्ही पण जायचं, आईला पकडायचं, मम्मी माफ करायचं, मम्मीचा मुका घ्यायचा, कार्ट्यानं तुम्ही पण पप्पाचा मुका घ्यायचा। एवढ्या आनंदात आज सगळ्यांनी घरी जायचं। हा कारण लक्षात घ्या, आज मला ताण नाही, तणाव नाही, टेन्शन नाही, सगळी मोठी मोठी मुलं वा 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 वा, अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ। 2 मॉनिटर म्हणून लागतात, घेता येत नाही, इथंच उभं राहावं लागतं मला। 2 मॉनिटरचा आवाज घेता येतो, आवाज सोड मॉनिटरचा, जोरात सोड। हा ऐक काय सांगतोय, त्यामुळं आज मला ताण नाही, तणाव नाही, टेन्शन नाही, काय नाही। 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात, 20-20 हजार लेकरं। झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही, एवढी वाचासिद्धी, एवढी वाचासिद्धी मातानं तुमच्या आणि लेकरानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आधी लक्षात घ्या। अखंड राष्ट्रावर फिरतो, मुलांचा परिवर्तन करा, एवढी वाचासिद्धी तुमच्या आशीर्वादाने माझ्या जिभेवरती आली। पण जर का इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही। अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली, गावोगावी कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने, सांगून त्याचं कीर्तन पाडत्यात। घरला कधी जातोय आणि घरामध्ये आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जातोय, एवढी ही नालायक कार्टी। मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता, मस्त अशा अंगठ्या बिंगट्या घालून नटून थटून मी अगदी बसलेलो होतो, यातून थटून असा बसलेलो होतो। आणि एक माता पर्स लावून अशा डुलत 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 माझ्या जवळ आल्या, मला म्हणाल्या सर सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय। म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते सर सर तुम्ही
सगळ्या शाळेला कॉलेजला परवानगी दिली, माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट इयत्ता 1 ते 4 माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण माझ्या समोर ही कार्टी घेऊन बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या समोर बसत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का? मग मी जरा विचार केला, म्हणलं पाठीमागं बसाव पण माझ्यापासून 100 फूट लांब बसवायचे. ट्रिबल शार्प कर, जरा ट्रिबल शार्प कर, कडक करावं. हा माझ्यापासून 100 फूट लांब बसवायची. मग काय मॅडम पळत पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या खुर्ची जवळ आलं आणि मला बॅक करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, आता व्याख्यान संपलं तुमचं, बसा बोंबलं. आणि मग माझ्या लेकरांना आज घरी जायचं. सोशल मीडियावरती वसंत हंकारी तुझ्या या बंधूचं नाव टाकायचं. शेकडो नाही बघ हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात. असाच खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि धर्म त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं लहान गटाचं एक कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला, म्हणून हळूच भीत मागं हात लावला. बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र त्या कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं नालाय का कुठं फाटल्या? तर कार्ट मला खाल्लं म्हणतंय कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. असली ही कार्टी लक्षात घ्या. एकदा तर पुण्याला पिंपरी चिंचवडला नाट्यगृह तुडुंब भरलेलं होतं, बसायला जागा नव्हती. काही माता विचार मंचावरती माझ्या जवळ बसलेल्या होत्या आणि एका मातेच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरं गोमटं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं. हा पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं. कार्ट इक्विलायझर टाकलंयस काय? कार्ट माझ्याकडे बघायचं, हळूच गालात हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला लय आनंद झाला. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं आणि हळूच म्हणलं काय रे माझ्या शोन्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनं बोंबाललं, ए बॉब जरा इकडे ये म्हणलं. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलो. म्हणलं का ग माते एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी पिलं आणि परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. मातानो माझ्या लेकीनो, महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात या कवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी, शेकडो महापुरुषा. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्यान माझी. कोणत्या कवळ्या कळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कवळ्या कळ्या, या राष्ट्राच्या या महाराष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या. मातानो तुझ्या पोटी आलेलं तुझं 4 वर्षाचं लेकरू, तुझ्या मांडीवरती वाढत असलेलं, तुझ्या मांडीवरती घडत असलेलं तुझं ते लेकरू, या लेकरामध्ये जन्म घेतलेला आहे.
म्हणून आज तुमच्या समोर आलाय. हे वसंत हंकारे आला आणि आम्हाला फक्त हसवून गेला असं होता कामा नये. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नये. हे वसंत हंकारे आला हे आणि आमच्या काळजामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून गेला. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे पोरानो. तुमचं मनोरंजन करायला नाही आलो बघ. आज गुरुपौर्णिमेचा दिवस बघ. हे आज आषाढी बघ. हे त्या निमित्तानं आज आपण भेटलोय बघ. तुझ्या अंतरंगामध्ये हे माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. हे तुझ्या काळजाला आज आग लावणार. हे इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे पोरा, तुझं वय 40 आहे, तुझं वय 50 आहे, तुझं वय 20 आहे, तुझं वय 15 आहे, तुझं वय 18 आहे. आज एक काम करायचं बघ. पळत पळत घरी जायचं बघ. पळत पळत घरी जायचं बघ. आणि आजपर्यंत जे काम केलं नाही ते काम करायचं बघ. पळत पळत घरी जायचं. आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस. इयत्ता 1 ते 12वी पर्यंत आम्ही शिक्षण घेतलं, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज कुठं तर वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून पोरानं आज पळत पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बात. आणि घरी गेल्यानंतर जर असेल तुझी आई आणि त्या घरात दिसल तुला तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे. पळत पळत आज घरी जायचं बा. पळत पळत आज घरी जायचं बाग. पळत पळत आज घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग. आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. एक पोर पळत पळत आज घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला प्रश्न विचारायचा, आई मला जन्म देताना तुला किती यातना होत होत्या. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील कच्च करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. आंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली. कारण पोरानो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. पुरी या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. त्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं. फक्त या उदरावरती हात ठेवून तिनं तुमचा अनुभव घेतलेला असतो. तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. का पोरानं? का? कारण लक्षात घे नालायका, तिच्या काळजाचा तुकडा तू, पण तुला ती आई कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावरती थुंकून तुम्ही निघून चालला. याच आई बापाच्या आबरूची लक्तर तुम्ही वेशीवरती टाकू लागला. याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग? 4 बुक काय जास्त शिकला, 2 शब्द इंग्लिशचे बोलू लागला आणि त्या आईला म्हणता तुला काय कळतं ग? पोरी तिला काय कळतं? तुला 1 मिनिटामध्ये सांगतो बघ. 103 ताप तिच्या अंगामध्ये असतोय नालायकाना. 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील. माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल. माझं लेकरू आजारी पडल. प्रचंड थंडी आहे बघ. 103 ताप आहे बघ. उभी राहण्याची ताकद तिच्या पायामध्ये नाही बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठत अगदी हसत हसत ती माऊली तुम्हाला शाळेसाठी कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोगी. इकडे बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या समोर पेरतो बघ. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला नालायक, ज्या क्षणाला पोरी तुझा जन्म झाला त्या क्षणाला
तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्याजवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्याजवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल आणि गावभर जर कोण ओरडत सुटला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का, की आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आई बापाच्या आबरूची लक्तर आम्ही वेशीवरती टांगू लागलो. का रे नालायकानो? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाप. या अशोक लेकरानं मला आज इथं बोलवलं ना ग, निमित्त आहे गुरु पौर्णिमेचा, पण खऱ्या अर्थानं आई बाप तुझ्या काळजामध्ये पेरणार बघ पोरी. इकडे बघ, तू तुझी ओळख विसरलीस रे माझ्या लेकरा. कुठला तर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू लागला. कारण पोरी तू तुझी ओळख विसरलीस बघ, म्हणून तुला तुझी ओळख अगोदर तयार करून देतो बघ. जीव गेला तरी भेटतात की ओळख कधी विसरायची नाही बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ, सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आहे शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आहे तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून रडू लागल्या. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं, मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहे, ती तुझी खरी ओळख आहे. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. ती फातिमा म्हणजे तू आहेस पोरी, ही तुझी खरी ओळख आहे बघ पोरी. आजपासून जीव गेला तरी चालेल, 2 माणसं कमी पडले तर चालतील पोरी, पण ही ओळख विसरू नकोस. आलाच कुठला लांडगा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद आणि धमक तुझ्या आई बापानं तुझ्या रक्तामध्ये पेरलेली आहे पोरी. ही ज्वलंत आग आज घेऊन जायचं आहे बघ. पोरी बघ, या राष्ट्राची शान आणि आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी, ही तुझी खरी ओळख आहे. पोरानो, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, नालायकानं नीट ऐका रे. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागल्या म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे. संभाजीराजांना कायदा झालेला आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहे. अमावस्येचा तो दिवस रात्र आहे बाळ. मृत्यू समोर उभा आहे, पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र कमी झालं नाही आणि मृत्यूच्या दारात संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. तर मला माझा बाप कळालेला आहे. तुम्हाला तुमचा बाप कळाला का रे? याच बापाच्या तोंडावर थुंकू लागला, व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकू लागला. नालायकानो, रात्रंदिवस तुम्ही धिंगाणा घालू लागला. हा बाप आणि हे आई तुम्हाला कळाली का?
आज पळत पळत घरी जायचं बाग आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला या राष्ट्राचा अध्यात्म, आमची संत परंपरा, आमची आषाढी या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे पुरी. आज पळत पळत घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या, एका क्षणात कशाचाही विचार न करता तुझ्या आईनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या भावाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं, आणि कशाचाही विचार न करता ती माऊली, कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष, सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानो तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. पळत पळत आज घरी जायचं भाग, पळत पळत आज घरी जायचं आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालत त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. ही आई, माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतीस, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेले आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग, का ग आई, का? पोरानो, एवढा प्रश्न फक्त त्या माऊलीला विचारा. हंबरडा फोडून रडल बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ, अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ, स्वतः उपाशी राहणारा पण स्वतःच्या हातानं तिला घास भरवणारा तिचा बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती फाटकं लुगडं 50 ठिकाणी फाटलेलं, 100 ठिकाणी शिवलेलं, पण तुझ्या अंगावर प्रत्येक वेळेला नवीन कपडा चढवणारी ती आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. पळत 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 येईल, तुझ्या गळ्यामध्ये पडल, तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरे खराय. पोरी 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बाग, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. या आई, तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा तुझ्या आजोळी घेऊन जात होती, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय गे, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष मी कसे तर काढलं बघ, त्यातला 1च महिना मी कसा तर काढला पोरी. आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो जाऊ का हो, एकदा आई बापाला भेटून येऊ का, एकदा आईला कडकडून मिठी मारून येऊ का? द्या ना हो परवानगी. माझ्या डोळ्यातल्या अश्रूने माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरतं पैसे माझ्या हातावर ठेवत होता. पुरी आताच हे तुझ्या बापाचं वैभव, हा बंगला, ही गाडी, त्याचा ताटवाट बघू नको. त्यावेळेला जुन्या एका पडक्या घरामध्ये, पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. माझ्या डोळ्यातल्या अश्रूने माझा हंबरडा पाहून तुझा बाप मला म्हणत होता, जा रडू नको, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण ऐक, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बाग, सारखं तुला आता जाता येणार नाही बाग. जा
ए पुरी, ए तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती बा. ए पुरी, घराच्या दिशेने मी धावत होती बा. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कडकडून कधी एकदाची मी मिठी मारते. अक्का 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 करत ए माझ्या माग पडणार ते लहान लेकरू माझा भाऊ कधी एकदा माझ्या समोर येतो, त्याच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते आणि 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. ए पोरी, ए तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बाग, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते बाग, एसटी माझ्या माहेरी येत होती बाग, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बाग. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरे, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं बोरे आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बाग. तिने सांजला, ए पोरी तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच मी घरात पळत शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलेस, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस, हे बाळा भूक लागली असेल अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, नुकताच शेतातून कामावरून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत, माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरे जोपर्यंत मी जिवंत आहे पोरी तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की कोणी कोणाचं नसतं बघ. माझ्या बापानं मला शिकवलं, माझ्या बापानं मला शिकवलं. माझं लग्न झालं पोरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती बा, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बा. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं पोरी आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काय चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, पोर आले की आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा
माझ्या जवळ माझी माऊली यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरे थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं रे केलं, गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, हे पोरी चल की घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आत्ता कळालं की ग पोरी. चल घरात एखादा घास तुझ्या हातानं भराव तुझ्या बापाला पोरी चल. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशीस पोरी, पोरी कशीस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पोरी. काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात एखादा घास या हातानं भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं.
लाखो रुपये आहेत मग पोरी तुझ्या बापाकडे. आता एका गावाला काय ग, पंचक्रोशीला पंचपक्वानाचं मी जेवण घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशीस ग पुरी, पुरी कशीस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. आज पोरी या विठ्ठला समोर सगळ्यात मोठं शिक्षण मी तुला सांगतो पोरा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक हरामखोर, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साई बाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साई बाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतो तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण हा बाप आणि ही आई आम्ही विसरलो. मुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. खरी वारी आणि त्या वारीचा अर्थच आम्हाला कळाला नाही. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी माझा तुकोबा सांगून गेला, पण माझे तुकोबा राया कोणाला कळाले नाही. सगळे देव आम्ही केले पण घरातला देवासारखा बाप आम्हाला कधीच कळाला नाही पोरीनो. हे पोरा, आणि म्हणून तुला सांगतो ज्याला घरातला आई बाप नाही कळाला त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला पोरा. त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला. आणि ज्याला घरातला आई बाप कळाला, अरे गाभारा सोडून त्या विठ्ठलाला सुद्धा त्याच्या भेटीसाठी यावं लागलं रे पोरा. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अरे सावत्या माळ्याच्या भेटीस आला, चोकोबाच्या भेटीस आला, हे गोरा कुंभाराच्या भेटीस आला. पण घरातला आई बाप नाही कळाला. बाप असतो तेव्हा किंमत नाही, आई असती तेव्हा किंमत नाही. आणि आई बाप जेव्हा कळतात तेव्हा आई बाप भिंतीवरती असतात आणि भिंतीवरचे आई बाप कधीच खाली येत नसतात पोरानो. हे पोरानो, आज घरी गेल्यानंतर बापाला हाक मारशील तर घरातला बाप बाहेर येईल, पण एकदा का बाप चितेवर झोपला, कितीही बोंबल, कितीही हंबरडे फोड आणि गावाला कितीही पंचपक्वानाचं जेवण घाल, कणभर सुद्धा त्याच्यापर्यंत पोचत नसतं पोरा. कणभर पर्यंत त्याच्यापर्यंत पोचत नसतं. म्हणून तुम्हाला सांगतोय पोरानो, जास्त वेळ घेत नाही बघ. आज आलो ना ग, आज आलो ना तर ऐक, जास्त वेळ घेत नाही बा. घड्याची फक्त 10 मिनिटं, घड्याची फक्त 10 मिनिटं. ऐक मी काय म्हणतोय पोरा. पळत पळत आज घरी जायचं. 50 भेगा पडल्यात बघ त्या बापाच्या टाचला. पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तुम्ही झोपलेला असता तेव्हा त्याच थंडीत तुझा बाप कुठल्या तर शेतात पिकाला पाणी पाजत असतो, नाहीतर कुठल्या तर रस्त्यावरून फिरत लेखाच्या हो दुसऱ्याच्या घरात पेपर टाकत हमाल करत असतो. कारण माझ्या लेकराचं शिक्षण. आईला धमकी देतेस मला मोबाईल दे नाहीतर बघ मी शिकत नाही. जेवणाच्या ताटावरचा बाप उठतो कुठल्या तर मित्राकडे जाऊन झुकतो. 10% दे, 5% दे, पण मला पैसे दे बाबा.
माझ्या लेकराला मोबाईल घेऊन द्यायचा, त्याच मोबाईलच्या माध्यमातून आई बापाच्या तोंडावर हरामखोरानं थुंकू लागला. लाज वाटली पाहिजे रे, लाज. नालायक. आज एक काम करायचं बा, कुठलंच विद्यापीठ तुला शिकवणार नाही, कुठल्याच पुस्तकाच्या पानावर तुला हे वाचायला मिळणार नाही. एक काम करायचं, शेवटची 5 मिनिटं घड्याळाचे. आईला 2 प्रश्न विचारले ना, पळत पळत आज घरी जायचं, बापाची वाट बघायची. 6 वाजलेत अजून बाप आला नाही, 7 वाजलेत अजून बाप आला नाही, बापाची वाटच बघायची आज. 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, अजून बाप आला नाही, बापाची वाट बघायची. बापाला भेटल्याशिवाय आज झोपायचंच नाही पोरी. रात्रीच्या 10 वाजता आला ना आला बाप, दिसला ना दिसला बाप, एकच काम करायचं बाप, पळत पळत जायचं बाप आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि पाणी बापाच्या गालावर, बापाच्या गालावरचं पाणी उसात. बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का, पोरी काय झालं, काय झालं. असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हता. काय झालं मला सांग, काय झालं. आई काय बोलली का, बाई काय बोलले का, शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का, तुझा भाऊ तो कार्टा तुला काय बोलला का, सांग. त्याची चामडीच डोळवतो नालायकाची, सांग मला. त्यावेळेला बापाच्या डोळ्याचं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा काय नाही झालं बाप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी कोणी कमी कोणी काही नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. पप्पा पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये मी तुमची वाट बघत होती पप्पा. आणि जसं तुम्ही येत होता ना पप्पा, पळत पळत येत होती तर मला कडकडून मिठी मारत होती ना, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी तयार आहे. आनंदाने मी तुमच्या हातामध्ये येत होती. पप्पा तुम्ही मला म्हणत होता, चल रडू नको, आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होती पप्पा. पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. तुमच्या खांद्यावरून गावभर मी फिरत होती पप्पा. पप्पा रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा. मी 1 वर्षाची होती तेव्हा मला माझा बाप कळत होता. आता मी मोठी झाली पप्पा, आता मी शाळेला जाते पप्पा, आता मी कॉलेजला जाते पप्पा. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा, आज गेली होती. एक परिवर्तनाचं बाप नावाचं वादळ ऐकून आली आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. एक पोरानं पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार आहे. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय, कोण असेल माझी आई, कशी असेल माझी आई, कोणीतरी येईल का. हळूच माझ्या गालावरून हात फिरवत, माझ्या मुखामध्ये एखादा घास भरवत मला कोण म्हणल का, मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. हे बापाची किंमत त्या पोराला विचारा. हे बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदीला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग झाला तुमचा बाप. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल, ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो. ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो, दाद्या दिदी
आवडलाय काय शर्ट, आवडले का वस्तू, चल उचल घे, पैशाचं मी बघतो. अरे मला मिळालं नाही, तुम्हाला मिळालंच पाहिजे, तुमच्यासाठी तर रात्र दिवस मी मेहनत करतोय, चल उचल. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतलं, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. सणासुदीला तुम्ही मिरवत असता आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तरी झाडाखाली उभं राहून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावरती सुद्धा अशीच नवीन कपडे हात चढली असती. एक डोळं भरून ते कपडे बघतं पोरग तुमच्या अंगावरची. पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतं, आय आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय, मला गाय, मला मला मला. त्याला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट, गप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं, माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप की रगा, अरे बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, रडू नको. नाही आज पैसा आलं की घेते तुला शर्ट. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की, तुझ्यासाठी अरे दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की. वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत, मी तुला मोठं करते की नाही सांग बरं, गाप रडू नको. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं आय तर मी जायचं कुठं आय. ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं पोरानो. तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला तर लेकरानं. हे बाग हात जोडून सांगतोय बाग, अनुभवाचे बोल आहेत. कुठल्या पुस्तकाच्या पानावरच कुठल्या विद्यापीठातून शिकून नाही आलो बघ. ऐक, शाळेची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघायचं नाही बघ पोरे. काम धंदा सोडून सोमवारचा येऊन बसलेल्या या बापाला बघायचं नाही पोरेनं. पोरा हातामध्ये नवीन मोबाईल आणून ठेवतो तेव्हा त्या बापाला ते रूप बघायचं नाही बापाचा. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप ज्या बापाच्या तोंडावर हरामखोरानं तुम्ही थुंकू लागला, आत्महत्या करून तुम्ही निघून चालला नालायकानं, त्या आई बापानं जगायचं कसं रे? आई बापाला पोलीस स्टेशनला उभा करू लागला नीच. कुठले तर बेगडी नायक पडद्यावर येऊ लागले, विमल खाव, गुटखा खाव, रमी खेलो. क्रिकेटच्या रना मोजू लागला IPLच्या साला, पण तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती राना काढल्या याचा हिसाब कधी ठेवलास का रे नालायका? त्या लोकांच्यासाठी रात्रीच्या 12-12 वाजता फटाक्या वाजवू लागला, बापासाठी कधी एक टाळी वाजवलेली आठवता का रे नालायका? 2 महिन्याचं घरातलं मांजर जर कुठं गेलं ना ग पोरी, 4 दिवस रडतीस बघ. 2 महिन्याच्या मांजरासाठी आमच्या मांजराला जीव लावला होता, माझं मांजर कुठं गेलं? पोरा ऐक, बापाच्या पाठीशी का उभं राहायचं रे नालायका? 2 महिन्याच्या मांजरासाठी पोरी 2 दिवस रडलीस आणि तुला तर तुझ्या बापानं तळ हाताच्या फोडासारखं 20 वर्ष जपलंय की रे नालायका. आणि तू जर व्यसनाच्या विळख्यात अडकलास तर त्या बापानं जगायचं कसं? तू जर फक्त मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करून निघून चाललास तर त्या बापानं जगायचं कसं? तू जर बापावर बोलत नसशील नालायका तर त्या बापानं जगायचं कसं रे पोरा? हे पोरी इकडे बघ पोरी, 20 वर्ष आणि
तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तुला सांगतो मी, तर थांबतो बघ पोरा. ज्या क्षणाला पोरी तुझं लग्न ठरतं सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पै मिळालं, चांगलं खानदान मिळालं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो, कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष जपलेलं माझं पाखरू भर्र करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय, का रडतेस? रडायचं नाही बा. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची, तिला हसतच पाठवायची बघ. पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसणार नाही बघ. पप्पा लवकर घरी या, मला तुमच्या सोबत जेवायचंय. पप्पा नाही आला लवकर तर मी उपाशी झोपेन, आणि खरंच मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपलेलं माझं लेकरू मला अंथरुणावर दिसणार नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देते हो पप्पा, म्हणून हळूच माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात उद्या 100 रुपये देता का हो पप्पा? मैत्रिणीचा वाढदिवस आहे, आईला सांगू नका पप्पा. आई मला ओरडती, बापानं तुझा लय लाड केलाय, बापाकडून लय पैसे घेतीस. तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो पोरी, पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो पोरी, हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळं कावं लाल झालं, तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पोरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पोरी. लग्न पत्रिका वाटायला तर लय आनंदानं फिरतय, पण रात्रीच्या अंधारात एकटच रडत बसतय, कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या येळेला या क्षणाला तुझं पाखरू भर्र करून उडून निघून जाणार. 12:30चा तांदूळ आहे बाग, नटून तटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या बोहल्यावरती तू उभी आहेस बाग. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बोहल्यावरती येत आहे. तू आशीर्वाद घेत आहेस, भेटवस्तू घेत आहेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस, आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत, आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे. जेव्हा पोट भरून जेव्हा कोणी उपाशी जाता कामा नये जेवणवाल्या, अरे जाता ताट किती झाली तर चालतील, पैशाची तू काळजी करायची नाहीस. हे पोरी तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच त्या लग्न मंडपातून फिरत असतो बाग. लहान लेकरांशी तर ते लय गोड गोड बोलताय, हे माझ्या बाळानो, हे माझ्या लेकरानो, जेव्हा 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 आनंदानं जेव्हा र बाबानो, आनंदानं जेव्हा. हे ताटात काय ठेवायचं नाही माझ्या लेकरानो. 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन पळा, चला आपल्या दीदीचं लग्न आहे, आपल्या दीदीचं लग्न आहे. हे पोरी बघता बघता 3 वाजतात, सगळा लग्न मंडप मोकळा होतो, पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात, जेवणाच्या सगळ्या पंक्ती संपतात, आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून जशी लग्नाच्या बहुल्यावरून तू खाली येतेस. हे पोरी त्या लग्न मंडपामध्ये तुझ्यासाठी पहिला तुझी आई फोडते पोरी, पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते, आणि हंबरडा फोडत तुझी आई तुला म्हणते, पोरी ए पोरी ए 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं की ग, आणि आता आम्ही दोघं इथं परक्यासारखं उभं राहायचं, आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी. आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकरू माझं पाखरू आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी. हे पोरी तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय, कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही, का रडताय, चला कोणी रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. ए पोरी ए पोरी ए तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो, हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी चल जा, हसत हसत जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी,
आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनात ठेवलं ना, तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, सगळ्यात जास्त तर साला तुझा बाप रडला, फक्त तो तुला दिसला नाही. पोरी कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो. बाप जशी गाडी तुझी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो. बाप लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवतो, इकडे अरे बाबा तुझं किती पैसा, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. हे जेवणवाल्या जेवणला झाक बनवलं होतं, बोट चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होती. तुझं किती पैसा, आजच घे. हे बस्तवाल्या आलायस काय बाबा, तुझं पैसे मिळाले तर आनंद आहे, साब मंगल है. हे वाजंत्रीवाल्यानो ठरल्याप्रमाणे हे तुमचा पैसा 5,000 तुला ज्यादा देतोय बाबा. लय भारी वाजवत होतास रे, लय भारी वाजवत होतास माझी लेख जाताना. हे पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पोरी भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि पळत पळत 9 वाजता घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशीवोली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला, किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. पोरी तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुका घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला चिंब करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. पोरी हे 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो, त्या हमालाचं नाव साला बाप आहे. पोरी आपला जीव मुठीत घेऊन या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, जो ड्रायव्हरचं काम करतो, आपल्या लेकरांच्यासाठी घरी पैसे घेऊन येतो शिक्षणासाठी, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. जो दुसऱ्यांची संडास साफ करतो, गटारी साफ करतो, जो आपल्या लेकरांच्यासाठी भंग्याचं काम करतो, त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. जो दिवसभर शेतात राब राब राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर उभं राहून वॉचमनचं जो काम करतो, त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. पोरी जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो, जो पावसामध्ये भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर धरतो, आणि जो कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप ज्या बापाच्या तोंडावर आजकाल आम्ही थुंकू लागलो, तो बाप पोरानो. व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागलो, बापालाच म्हणतो तुला काय कळतं रे, तो बाप पोरानो. ज्या बापाला आपण कधीच न्याय देऊ शकलो नाही, तो बाप. तुझा जन्म झाल्यानंतर आनंदानं गावभर पेड वाटत होता, पण त्याच गावामध्ये आज मान झुकवून चालतो तुमच्यामुळं, तो बाप नालायक रामखोर. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे बघ पोरी. तुझ्या बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे. बापाचा शर्ट अश्रूनं ओला चिंब झालेला आहे, आईचा पदर अश्रूनं भिजलेला आहे, खालची जमीन सगळी भिजलेली आहे. तुझा बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, पण माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले, आणि माझी पोरगीच घरी परत आलेली आहे साहेब. हे नालायकानो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादा मोबाईल काय देतो, मोबाईलवर बॅलन्स काय मारतो, तुला एखादा ड्रेस काय घेऊन देतो, तोंडाला फडके बांधून नालायक त्या हरामखोराबरोबर गाडीवरून फिरता, काय हॉटेलला काय जाता, नाश्ता जेवण काय करता, आणि 20 वर्षाच्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून चुकून निघून जाताना
तुझ्यापेक्षा 20-20 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा स्वतःची अंडर पॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असा कुत्रा कुठला तर आयुष्यामध्ये येतो आणि 20 वर्षाच्या बापाला आणि आईलाच विसरू लागलीस की ग, त्यांच्या तोंडावर थुंकू लागलीस. अगे पोरी, अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे आई बाप तडपडत असतो की ग घरामध्ये. पाहुणं तर सारखं फोन करत असतात, लय नाकाच्या सेंड्यावर समोर चालत होतास, पोरगी माझी पोरगी माझी. काय देव लावलं पोरगीनं, आगा गा 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 गा. जिवंतपणी बापाला मरण देऊन निघून चालला कारट्यानो. हे नालायकानो, हे प्रेम आहे का ग पोरी? हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला आहे पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं ते प्रेम आहे का? पोरीनं तुम्हाला फसवलं जात आहे, तुमच्या देहा बसून तुम्हाला विचलित केलं जात आहे. पोरी, हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. पोरी, तुझ्यासाठी राजकुमार. पोलीस स्टेशनला हजर राहता, पोलिसांचा फोन जातो बापाला, या हो या, पोरगी आले या, समजावून सांगूया. बाप जातो प्रतिष्ठित लोकांच्याकडे, माझं लेकरू माझंच ऐकत नाही, तुमचं तर ऐकेल. चला, बापाला लाचार तू केलेस, बापाच्या तोंडावर तू थुंकलेस, तरी सुद्धा पोलीस स्टेशनला बाप तुझीच माफी मागत असतो. दीदी सर घरला, आईच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, माझ्यासाठी राहू दे, तिने तुला पोटात ठेवलंय, तिच्यासाठी तरीच. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणे. नालायकाना, तो कुत्रा तुझा झाला 4 महिन्याचा 2 वर्षाचा. अगं एखादा फुटाणा किंवा एखादा चणा कोणी जर भज्याचा तुकडा तुझ्या बापाला गावात दिला तर मुठीतनं घेऊन येत होतं घराकडे, तुझ्या मुखात अगोदर घालत होतं. त्या बापाला ओळखत नाहीस तू. आणि वर पोलिसांना सांगतेस यांच्यापासून आम्हाला धोका आहे आणि आई बापावर केस दाखल करून चाललीस कार्टे. अगं 1 वर्षाची अंगणात खेळत होतीस, ठेच लागली, अंगठा फुटला की ग. बापाने सगळं घरदार डोक्यावर घेतलं, रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन दवाखान्यापर्यंत पळत होता की ग तुझ्यासाठी. आणि त्या बापावर केस दाखल करून जाताना लाज नाही वाटत? हे शिकला तुम्ही पुरीनो? पोरा नालायका, हे शिकला खरे? नालायक हरामखोर. आज अशोक भाऊन मला बोलवलंय ना, बघ ही युवा क्रांती, ही पोरं आहेत ना सगळी, ही सगळी आजच बदल येतात. व्याख्यान सुरू करण्याच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन, यू हॅव टू डू दॅट. यू हॅव टू लर्न हाऊ टू डू ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अवर माइंड, अँड दिस इज द नीड फॉर युअर सोसायटी, your father, your mother and this nation. You are a star. So much strength are in you. You have to build that strength. You have to come up. एक ही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. एक ही पोरग व्यसन करणार नाही, आत्महत्या करणार नाही. हरामखोरानो, या लेकींच्याकडे बघताना जरा चांगल्या नजरेने बघा रे हरामखोर. एखाद्या लेकीच्या छातीकडे बघून हरामखोरानो तुमच्या वासना उफाळून येतात. पण ऐक रे, तुझा जन्म झाल्या झाल्या त्या छातीवर अगोदर दूध तयार झालं म्हणून तू जिवंत आहेस रे. त्या छातीवरती तुझी आई आहे. नालायक. एक ही पोरगा कुठल्या लेकीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवणार नाही. शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा आमचा राजा, त्या मातीमध्ये आमचा जन्म आहे, यांची सुरक्षितता तुमच्या खांद्यावर आहे. एक ही पोरगी आज शपथीचाच, आणि म्हणून मी आलोय. रोज बापाला घरात बघतीस पोरी, पण आज जरा माझ्या नजरेतून काल आषाढी संपली बघ, पण खरी वारी आज आपली. आज इथं विठ्ठल सुद्धा प्रत्यक्षात आलेला आहे, बघतोय तो डोळ्यानं. ऐक, आज तुला तुझा बाप जरा माझ्या नजरेतून दाखवून देणार आहे बघ. आज तुला इथं माझा बाप, तुझा बाप माझ्या नजरेतून तुला दाखवून देणार आहे. रोज आई बापाला बघतीस, वेळ खूप कमी,
आपल्या लेकीचा किंवा लेकराचा कार्यक्रम बघायला काही तर बाप आलेले आहेत, 10-12 बाप असतील. हात जरा लगेच वरती करा, लगेच वरती करा, बिंदास वरती करा. आणि त्या 10-15 बापांनी जरा जागेवरती उभं राहा, लवकर उभं राहा. चला, आदेश आहे माझा, चला उभं राहा जागेवरती. चला विचार मंचावरती उभं राहा. चला लवकर या, या इथं या, लवकर या, समोर या. आज नाही तर परत कधीच नाही. बाकी कोणी जागा सोडायची नाही एका मिनिटासाठी. चला विचार मंचावरती, या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळ्यांनी उभं राहत. त्या पुढच्या मागे गेल्या तरी चालतील. चला या लवकर या. सब मंगल है, सब आनंद आहे पोरे.